आज एका दिवसामध्ये इतकी सारी कामं उरकेल याची मला देखील खात्री नव्हती, पण ती सगळी कामं मी पार पडली. 14 एप्रिलच्या निमित्ताने सगळ्या महिलांनी पार्लरमध्ये जाऊन आपापली तयारी करून घेतली होती, पण मला तितकासा वेळच नव्हता. त्याच्यामुळे मी काय केले, घरातच आयब्रो वगैरे करून घेतले. आयब्रोचे जे हे रेझर आहे, तर त्या रेझरने व्यवस्थित असे आयब्रो आरशामध्ये बघून घेतले. शिवाय जी आपली स्किन केअर जी आहे, तर त्यासाठी मी ज्वारीचं पीठ, हळद आणि कच्चं दूध याचं मिश्रण लावून छान असं स्क्रबिंग करून घेतलं होतं. मस्त असे आयब्रो तयार केले होते मी घरातच करून घेतले होते. त्यानंतर बरीचशी अशी मला फराळाचं देखील बनवायचं होतं, पण इतके दिवस झाले तर त्यामध्ये मला काही हुरूपच येत नव्हता. तर आता 14 एप्रिलच्या निमित्ताने मी काही ऑनलाईन खरेदी देखील केलेली. तर ही सगळी ऑनलाईन खरेदी आहे आणि ही सगळी मला जे ज्वेलरी आहे ती 13 तारखेला हवी होती आणि ती मी बुक केलेली होती 9 तारखेच्या रात्री. तर ती सगळी ज्वेलरी 13 तारखेपर्यंत दुपारीच आली होती. तर हे सगळ्यात महत्त्वाचं होतं, कारण की मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायला देखील मला वेळ नव्हता. त्यामुळे मी ऑनलाईन शॉपिंगची निवड केली. आता इथे फराळामध्ये मी जास्त काही वस्तू बनवलेल्या नाहीत पदार्थ. साधारणपणे 1 ते दीड कपाचीच मी बुंदी बनवली. त्याच्यानंतर 1 ते दीड कपाचं मी बारीक शेव बनवून घेतली. सोबतच मक्याचा चिवडा, थोडेसे बालुशाही बनवून घेतली. तर हे जे पदार्थ होते हे झटपट होणारे होते. त्याच्यामुळे मी हे पदार्थ फटाफट बनवून घेतले. जास्त काही वेळ लागला नाही, कारण की सकाळी मला रांगोळी काढायची होती, पण सकाळी मला तितका वेळ मिळाला नाही. कारण की सकाळी ऊन 11च्या आसपास भरपूर होतं. म्हणून मग आम्ही ठरवलं संध्याकाळी रांगोळी काढूया. हा जो ड्रेस आहे तो Mishoवरून मागवला होता. मस्तपैकी साधारणपणे ₹1200 किंमत आहे या ड्रेसची. दोघींनी मिळून संध्याकाळी 6 वाजता ही रांगोळी काढली आणि ही जी 6 वारीपासून 9 वारी साडी जी मी नेसलेली आहे, ती देखील मी स्वतः आज नेसली होती. माझे केस तुम्हाला माहिती आहे शॉर्ट होते, तर त्या केसांना देखील मी व्यवस्थित यू-पिन आणि व्यवस्थित पिना वगैरे लावून केस छान असे मी अंबाडा वगैरे बांधून घेतला. रात्रीच्या 12 वाजता मी घरातच पूजा वगैरे करून घेतलेली आणि खाली जेव्हा आले त्यावेळेस मस्तपैकी फटाक्यांची आतिषबाजी झाली. सोबतच 14 तारखेला संविधानचं पुस्तक वाटप झालं आणि 14 तारखेच्या संध्याकाळी मिरवणुकीमध्ये आम्ही लेझिम वगैरे परफॉर्म केलेला आहे. तर आजचा मिनी व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा.